फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तपासाची माहिती दिली। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या वादानंतर डॉक्टरने घर सोडलं आणि लॉजवर आत्महत्या केली असं सीडीआर तपासात समोर आलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य महिला आयोग या प्रकरणावरती लक्ष ठेवून असून तपास पारदर्शक होईल असं आश्वासन चाकणकर यांनी दिलंय। सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं आणि या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी ही घटना ज्या हॉटेलमध्ये घडली होती तिथलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलं असल्याचं म्हटलंय। या आरोपीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे। डिजिटल गोष्टी देखील ताब्यात घेण्यात आल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। दुर्दैवी आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत। एकाचा 28 पर्यंत पीसीआर आहे, दुसऱ्याचा 30 तारखेपर्यंत पीसीआर आहे। पुढचा तपास एसडीपीओ फलटण हे करत आहे। तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स याच्या आधारे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे। ते रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली। ती जाताना सीसीटीव्ही आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे। त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सीसीटीव्ही ऑन होते। त्याचा DVR आम्ही जप्त केलेला आहे। त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही। तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल। असा कोणताही आमच्यावर दबाव नाही। तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निपक्षपातीपणे सुरू आहे।